दिशा दप्तर आणि दिशा बुक बँक या दोन्ही कार्यक्रमाच्या आजच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि खऱ्या अर्थानं लातूरच्या संस्कृतीला शोभणारे जिल्हाधिकारी असं मी म्हणेन सर आपल्याला. कारण की आपलं जे व्यक्तिमत्व राहिलेलं आहे, आम्ही जो आपला अनुभव घेतलेला आहे तो इट्स अ ट्रूली म्हणजे आपण लातूरकरच आहात का काय असा प्रश्न पडावा. आपण लहानाच्या मोठे याच गावात झालात का काय, याची संस्कृती तुम्ही लहानपणापासून स्वीकारली आहे का काय असं वाटावं. इतकं तुमचं लातूरच्या संस्कृतीशी तिच्या विचारधारेशी एकरूप होऊन तुमचं वागणं आम्ही मागच्या कित्येक वर्षात पाहिलेलं आहे. तो पेशन्स, ते चेहऱ्यावरचं हास्य, ते लवकर कमिट न करणं कोणतीही गोष्ट, विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट करणं, हे सगळं आम्ही बारकाईनं आपलं पाहिलेलं आहे साहेब आपण इथं आल्यापासून. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं लातूरला त्या संस्कृतीला म्हणजे त्या ह्याच्यातनंच आल्यासारखे वाटावेत असे आपण व्यक्तिमत्व राहिलेले आहात. आपण इथं आलात त्याच्याबद्दल मी आपले सुरुवातीलाच मनापासून आभार मानू इच्छितो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दुसरे आपले प्रमुख पाहुणे तुकाराम पाटीलजी, द्वारकादास श्यामकुमारचे, जे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये मोठ्या हिरहिरीने सहभाग नोंदवतात, त्यांचं स्वतःचं तुकाराम पाटील मित्रमंडळ आहे आणि वर्षभर यानं त्या माध्यमातनं त्यांचं समाजकार्य हे चालूच असतं आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना आपल्या कार्यक्रमाला बोलवून त्यांना सहभागी करून घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न वर्षभर राहिलेला असतो तोही अतिशय कौतुकास्पद आहे. स्टेजवरती उपस्थित असलेले आमचे दिशाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माझे अनेक वर्षापासूनचे मित्र, शालेय जीवनातले माझे मित्र डॉक्टर चेतन सारडा, रतन बिदादा, ओमप्रकाश झुरळे सर, ज्यांचं हे स्टीम हे एज्युकेशनल कॅम्पस आहे आणि जे आमच्या दिशा दप्तर योजनेचे जबाबदारी त्यांच्यावरती आहे, असे झुरळे सर, आमचे दिशाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रसाद उदगीरकर, प्रसाद जोशी, किशोर भुजबळ, दिशा प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष सोनू डगवाले, इस्रार सगरे, या आमच्या प्रकल्प समन्वयिका वैशाली यादव, विष्णुदास धायगुडे, जब्बार पठाण, दिनेश गोजोमुंडे, जे आहेत नाहीत सगळ्यांचीच नावं मी घेतोय कारण ते इथं नसले तरी माझ्या अंतःकरणात तर नक्कीच आहेत. त्याच्यामुळे त्यांना माझ्या अंतःकरणापासून मी वेगळं कसं करू शकतो, त्याच्यामुळे त्यांचीही सगळ्यांची नावं मी या ठिकाणी घेतोय. आणि इथं उपस्थित असलेले सगळे बालदाते, त्यांना आम्ही असं नाव दिलंय की बालदाते, आणि त्यांचे पालक ज्यांनी त्यांना प्रोत्साहित करून ते सगळेजण इथपर्यंत आलेले आहेत. कलेक्टर साहेब, आपण या कार्यक्रमाला आला त्याच्याबद्दल मी आपला मनापासून मी आभार मानू इच्छितो. मला आठवतं कलेक्टर साहेब जेव्हा नवीन नवीन लातूरला आले होते तेव्हा आपण फिरता दवाखाना याचं लोकार्पण कलेक्टर साहेबांच्या हस्ते केलं होतं आणि कोविडचा तो सुरुवातीचा काळ होता, त्याच्यामुळे कार्यक्रमाला यावं न यावं, कशा पद्धतीचा कार्यक्रम असावा याबद्दलची बरीचशी साशंकता कलेक्टर साहेबांच्या मनामध्ये होती. ही दिशा प्रतिष्ठान नावाची एक NGO आहे, ठीक आहे, ते बोलवतात काहीतरी कार्यक्रमाला. काय असतं की आपल्याला वाटतं की अधिकाऱ्यांनी सहज मनाने बोलवलं की यावं, आपल्याला वाटतं की आपलं काम चांगलं आहे, आपल्याला वाटतं की आपण सच्चे आहोत, पण आपण ज्यावेळेस अधिकाऱ्याच्या मानसिकतेतनं त्या उपक्रमाबद्दल बघतो किंवा आपल्या निमंत्रणाकडे बघतो तेव्हा त्यांना असं वाटत असतं की आपण ज्या ठिकाणी चाललोय ते ठिकाण 100% चांगलं असलं पाहिजे, तो उपक्रम 100% चांगला असला पाहिजे, ती संस्था विश्वासार्ह असली पाहिजे आणि ते चालवणारे जे लोक आहेत त्यांची विश्वासार्हता तेवढीच असली पाहिजे. त्याच्यामुळे ते फुंकून फुंकून पावलं टाकत असतात. ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनच निमंत्रण स्वीकारतात आणि त्यांनी जर कुणाला जवळ केलं तर समाज असा समजतो की हा माणूस चांगला आहे. त्याच्यामुळे त्यांना माणसाला जवळ करताना सुद्धा 100 वेळेस विचार करावा लागतो. इतकं सोपं नसतं हे. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक, विचारपूर्वक आमच्या निमंत्रणाला होकार दिला आणि साहेब त्या कार्यक्रमाला आले. मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो कलेक्टर साहेब की ज्या फिरत्या दवाखान्याचं आपण लोकार्पण केलं तो फिरता दवाखाना अजूनही चालू आहे. आमचे इस्रार सगळे अतिशय चिकाटीने तो दवाखाना चालवतात. दररोज 2 गावाला आपण आरोग्य सेवा आजही देतोय. महिन्याची 52 खेडी आपण आजही त्यामध्ये वैद्यकीय सेवा देतोय आणि आतापर्यंत आपण 30,000 रुग्णांची आरोग्य तपासणी ही फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि हा आकडा वाढतच राहील. आपण औषधं देतो, आपण ब्लड प्रेशर तपासतो, आपण शुगर तपासतो. इतक्या चांगल्या पद्धतीने आपला फिरता दवाखाना चालतो आणि एवढंच आपण करत नाही तर आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं असल्यामुळे आतापर्यंत कधीही एक सिंगल तक्रार त्या फिरता दवाखान्याची कधीही निर्माण झाली नाही. आपल्यापर्यंतही कदाचित कधी ती तक्रार आलेली नसेल. इतक्या चांगल्या पद्धतीने काम फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून होत असतं. दिशा प्रतिष्ठानचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की प्रशासनासोबत मिळून काम करायचं, प्रशासनाशी संघर्ष करून काम नाही करायचं. बऱ्याचदा काय होतं की सामाजिक काम ज्यावेळेस संघटना करतात
तेव्हा त्यांना विनाकारण असं वाटत असतं की आम्हाला सगळं कळतं, आमची सगळी जबाबदारी आहे, हे प्रशासन काहीच करत नाही, कोणत्याच कामाचं नाहीये आणि आम्हाला सगळं केलं पाहिजे. हा एक भाव विनाकारण सामाजिक काम करणाऱ्या संघटनांच्या मध्ये असतो. पण सामाजिक संघटनांनी हे समजलं पाहिजे की प्रशासनाच्या सोबत मिळून त्यांनी काम केलं पाहिजे. प्रशासन जिथं जिथं पोहोचू शकत नाही तिथंच फक्त पोहोचण्याचं काम सामाजिक संघटनांचं आहे. प्रशासन सगळीकडे पोहोचू शकत नाही, त्याला नियम आहेत, त्यांना मर्यादा आहेत. सगळीकडे प्रशासन पोहोचू शकत नाही आणि जिथं जिथं म्हणून प्रशासन पोहोचत नाही तिथं पोहोचण्याची जबाबदारी एनजीओची किंवा सामाजिक संघटनांची असते. आणि याच भावनेने दिशा प्रतिष्ठान मागच्या 2 ते 3 वर्षापासून काम करत आहे. आता हे कसं पोहोचू शकत नाही हे मी आपल्याला सांगतो. आता ही जी बुक बँक ही योजना आहे, तर आपल्याला माहिती की अनुदानित शाळा ज्या असतात, सरकारी शाळा ज्या असतात, त्यांना 8वी पर्यंतची पुस्तकं सरकार देतं, म्हणजे प्रशासन तिथपर्यंत पोहोचतं. पण विनाअनुदानित शाळेला प्रशासन पुस्तकं देत नाही. पण आमची तिथं भरपाई करण्याची जबाबदारी आहे की आम्ही तिथं पोहोचलं पाहिजे जिथं प्रशासन पोहोचत नाही. नियमामुळे असेल, कायद्यांमुळे असेल, त्यांच्याकडे असलेल्या प्रयोजनांमुळे असेल, परंतु तिथं ते पोहोचू शकत नाहीत. तिथं आम्ही पोहोचलं पाहिजे, ही आमची भूमिका समन्वयाची असली पाहिजे, संघर्षाची नसली पाहिजे. आणि दिशा प्रतिष्ठान याच भूमिकेला पुढे घेऊन जाण्याचं काम हे सतत मागच्या 2 ते 3 वर्षापासून करत आहे. आपण सगळ्यांनी दिशा प्रतिष्ठानला प्रेम दिलं, आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले, म्हणून हे आम्ही करू शकलेलो आहोत. आपण कलेक्टर साहेब आलात, आपलं येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. कारण आज आम्ही आपल्याला दिशा प्रतिष्ठानचं अप्रत्यक्ष ब्रँड अँबॅसेडर केलेलं आहे. आज दिशा प्रतिष्ठानचं दप्तर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज लॉन्च झालेलं आहे आणि ते आपल्या हाताने झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण आज अप्रत्यक्षपणे या दिशा दप्तरचे ब्रँड अँबॅसेडर झालेले आहात. आणि आपल्यासारखा व्यक्ती जेव्हा ही योजनाचा शुभारंभ करतो तर समाजामध्ये एक विश्वासार्हतेची भावना जाते. आणि आमचा स्वार्थ एवढाच आहे की आपल्या या विश्वासार्हतेच्या भावना जाण्यामुळे जास्तीत जास्त डोनर्स या दप्तर योजनेला लाभावेत आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरती, गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही हसू आणू शकू, त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल या माध्यमातून आणू शकू, एवढा आम्हाला या माध्यमातून आमचा स्वार्थ राहिलेला आहे. तुकाराम पाटील, तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे, आपण या ठिकाणी आलेले आहात. किती जरी सोनूच्या प्रेमाखातर आपण इथं आलेले असाल, सोनूचं आपल्यावर किती जरी प्रेम असेल, तरीही सोनूचं प्रेम आणि माझ्या संकल्पना याचा मेळ बसवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे की या दप्तरामध्ये ज्या काही 5-6 गोष्टी आम्ही देतो आहोत त्याच्यामध्ये एक ड्रेसची उणीव ही राहून गेलेली आहे आणि ते ड्रेस आम्ही या दप्तराच्या सोबत गरजू विद्यार्थ्यांना देऊ शकावेत. खास करून मुलींची तर अशी, म्हणजे हे फक्त मी विनाअनुदानित शाळांबद्दल बोलत नाही, जिथं सरकार ड्रेस देत नाही तिथपर्यंत बोलत नाही. सरकार सुद्धा जिथं ड्रेस देतं तिथं 8वी 9वी 10वीच्या मुलींची अशी अडचण आहे की तिला दिलेला एक ड्रेस, तिला जे काही कारण आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, तर तिला ते नाही पुरत, तिला एक ऍडिशनल ड्रेस हा नक्की लागतो. आणि हे जर सरकार करत नसेल तर आमच्यासारख्या संस्थांनी पुढे येऊन हे काम केलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम पाटलाला, सोनू, माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे, मैत्रीचा हक्क तुमचा आहे परंतु कल्पनेचा हक्क माझा असल्यामुळे तुकाराम पाटलांनी लातूरमध्ये कपडा व्यवसायात जेवढी मंडळी कार्यरत आहेत, काम करत आहेत, ज्यांना तुमच्यासारखं सामाजिक मन आहे आणि भान आहे, त्या सगळ्या लोकांना एकत्र आणून अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना ड्रेस उपलब्ध करू देऊ शकता का, याचा प्रयत्न आपण निश्चित करावा. नाहीतर असं म्हणाल तुम्ही की कार्यक्रमाला बोलवलं आणि माझ्या मागे काम लावलं, अशी काही आमची भावना नाहीये. आपण करू शकलात तर आम्हाला आनंद होईल. आपल्याला काही अडचण असेल तर आम्ही समजून घेऊ, कारण शेवटी मित्र आणि आपले लोक असतातच त्यासाठी की आपण त्या लोकांच्या काही जर अडचण त्या ठिकाणी उद्भवली तर आपण ती समजून घेतली पाहिजे. परंतु मला असं वाटतं की जेवढे लोक तुमच्या तुकाराम पाटील शेजारी पाजाऱ्यांनी समोर बसलेले आहेत, शशिकांत पाटील असतील, सोनू डगवाले असतील, हे काही तुम्हाला याच्यामध्ये रिकामं राहू देतील असं मला वाटत नाही. आणि निश्चित आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ड्रेसची उपलब्धता होईल आणि आपण त्याचे पायनीर ठराल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काडी मात्र शंका नाही. खरं तर ही जी संकल्पना आम्ही या ठिकाणी राबवली, याचं सुरुवातीला बुक बँक हीच संकल्पना आम्हाला सुचली होती. असं झुरळे सरांनी सांगितलं, आम्ही शाळेत असताना मला आठवतंय की वर्ष संपलं की आमचं आवडीचं काम राहायचं की आम्ही आमची पुस्तकं नेऊन भारतीय पुस्तकालयामध्ये वगैरे विकायचो आणि त्याच्या आलेल्या पैशामध्ये वर पैसे घालून आम्ही नवीन पुस्तकं आणायचो. मग आम्ही जी विकलेली पुस्तकं असायची ती पुस्तकं आर्थिक अडचणीत असलेले विद्यार्थी सेकंड हँड पुस्तकं विकत घ्यायची, त्याला बुक बाइंडिंग करायची आणि वर्षभर ती पुस्तकं ते विद्यार्थी वापरायची. असाही एक काळ आम्ही पाहिलाय. परंतु आता काळ बदलला, लोकांना आर्थिक समृद्धी आली, त्याच्यामुळे आता लोकांकडे जी जुनी नवीन पुस्तकं आहेत ती जुनी झाली की आता कोणी विकत नाही.
ती घरीच त्यांच्या पडून राहतात आणि 8वी पर्यंत सरकारच पुस्तकं देत असल्यामुळे ती पण अडचण आता विद्यार्थ्याला आली की मी का विकू, मला पुढच्या वर्षीची नवीन पुस्तकं घ्यायला जुनी पुस्तकं विकण्याची गरज नाही. त्याच्यामुळे अनेक आपल्यापैकी लोकांच्या सुद्धा घरी अशी पुस्तकं पडून असतील असं मला वाटतं शालेय स्तरावरची. तर ती पुस्तकं आपण दिशाला डोनेट करावीत आणि दिशाच्या माध्यमातून बुक बाइंडिंग करून अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये ती पुस्तकं नॉन ग्रँटेड स्कूलमध्ये जे गरीब विद्यार्थी शिकतायत त्यांच्यापर्यंत दिशा पोहोचवेल अशा पद्धतीची एक बुक बँक नावाची संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली होती. आणि ती संकल्पना सुचल्यानंतर संकल्पना राबवायलाही काही माणसं लागतात. शेवटी सुचणं महत्वाचं नाही तर ती जबाबदारी घेऊन ती कार्यान्वित करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि दिशाचं आता असं झालंय की मला सुचणाऱ्या कल्पना आणि त्याच्या नादाने लागणारं काम हे दिशाच्या संचालकांना एवढं जास्त झालंय की आमचे संचालक आहेत त्याच कामामध्ये थकून चाललेत. म्हणजे मला भेटले की चेहरे खुलायच्या ऐवजी पडायला लागलेत आता यांचे, की आता भैया अजून नवीन कोणतं काम आमच्या मागे लावतात का काय म्हणून. आता सोनूचा तर आवाज मागच्या 2-4 महिन्यात हळूहळू बारीक व्हायला लागलाय. म्हणजे पहिले जे उत्साहित आवाज सोनूचा यायचा मी फोन केल्यानंतर तो आवाज सुद्धा आता हळूहळू बारीक होत चाललाय असा अनुभव मी घेतोय. त्याच्यामुळे मला या बुक बँकेची संकल्पना सुचली तर मी असा विचार केला की कुणाला या संकल्पनेची आपण जबाबदारी द्यावी की जेणेकरून तो व्यक्ती चांगल्या पद्धतीने संकल्पना राबवू शकेल. शर्त ही होती की दिशा प्रतिष्ठानच्या बाहेरचा व्यक्ती या संकल्पनेच्या जबाबदारीमध्ये असावा. आणि मला पहिलं नाव कोणाचं सुचलं असेल तर झुरळे सरांचं सुचलं. झुरळे सरांना सामाजिक भान आहे, सामाजिक मन आहे, त्याच्यामुळे झुरळे सरांचं नाव मला सगळ्यात पहिले सुचलं. पण हेही वाटलं की झुरळे सरांना फक्त जबाबदारी देऊन चालणार नाही, आपल्याही संचालकापैकी कुणीतरी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. त्याच्यासाठी मला पहिलं नाव सुचलं ते आमच्या वैशाली यादव यांचं. कारण की त्यांना पुस्तकांची आवड आहे, त्या आई आहेत, त्याच्यामुळे लेकरांची आबाळ काय होते याची जाणीव निश्चित एक महिला म्हणून त्यांना असणार आहे. म्हणून त्यांच्या जबाबदारीमध्ये झुरळे सरांकडे जबाबदारी द्यावी अशा पद्धतीची संकल्पना मला आली आणि मी झुरळे सरांना ती संकल्पना सांगितली. झुरळे सर जरी पुरुष असले तरी त्यांच्याही अंतःकरणामध्ये एक आईचं मन आहे, जे हळवं आहे, जे गरजूंच्या उपयोगी पडण्याची त्यांना ओढ आहे. त्या आईच्या मनाने काम करतात म्हणून झुरळे सरांचं काम एवढं चांगलं होतं. आणि मी झुरळे सरांना दिशा बुक बँकेची संकल्पना सांगायला आलो. पण एक संकल्पना ऐकून त्याला हो म्हणतील ते झुरळे सरच नाहीत. त्यांनी माझी संकल्पना शांत चित्ताने ऐकून घेतली. मला हळूच म्हणाले भैया मला अजून एक आयडिया सुचली म्हणले. मला सांगा सर काय. कारण की दिशामध्ये संकल्पनेला स्वागतच असतं. आम्हाला जेवढ्या सुचतात आणि लोक आमचं ऐकून घेतात आणि सहन करतात आमच्या कल्पनांना, तर त्यांच्याही कल्पना आम्ही ऐकून घेतल्या पाहिजेत आणि सहन केल्या पाहिजेत. मी झुरळे सरांना म्हणालो सांगा. मग त्यांनी मला दप्तरी संकल्पना सांगितली. जसं आता डॉक्टर सुरू म्हणाल्या, दप्तर ऐकल्याबरोबर बालपण आठवतं. आपण आपल्या लहानपणात जातो आणि चटकन त्या शब्दाबद्दल आपल्याला आपुलकी वाटते. तरी दप्तर म्हटल्याबरोबर मला असं वाटलं की मी माझं दप्तर उचलून माझ्या छातीशी लावलंय. इतका तो शब्द आपल्याला भावनिक करतो. कारण लहानपणापासून आपलं एक दप्तर अशी अतूट नातं असतं, त्याच्यामध्ये आपण सगळं सामान भरून जात असतो. झुरळे सरांनी ती संकल्पना सुचवल्याबरोबर मी त्याला हो म्हणालो नाही. आणि मग त्यांनी त्याच्यावरती विस्ताराने काम झुरळे सरांनी त्याच्यावरती केलं. 100% ही संकल्पना त्यांची आहे. ते जरी माझं नाव घेत असतील तरी ते सत्य नाही. ही 100% संकल्पना झुरळे सरांची आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याच्यावर काम केलंय. मला तुम्हाला सगळ्यांना ही विनंती करायची आहे की तुम्ही कृपया आम्हाला दप्तर देऊ नका. बऱ्याचदा या संकल्पनेबद्दल हा थोडासा गोंधळ, वैचारिक गोंधळ होतोय की आम्हाला दप्तर द्यायचंय का आम्हाला पैसे डोनेट करायचे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पैसेच डोनेट करा. कारण याच्या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक गोष्ट आहे की आम्ही कंपनीशी निगोशिएट करून कमीत कमी किमतीमध्ये बल्क परचेस असल्यामुळे स्वस्तात स्वस्त दप्तर असेल, वह्या असतील, सॉक्स असतील, शूज असतील हे आम्ही परचेस करू शकतो. आणि एक प्रकारचं स्वरूप त्याला येऊ शकतं एकत्रित पद्धतीने केलं तर. आता प्रत्येक जण जो देईल तो वेगळं दप्तर देईल आणि मग याचं दप्तर वेगळं त्याचं दप्तर वेगळं असं त्या ठिकाणी व्हायला नको. त्याच्यामुळे तुम्ही जर दिशाच्या खात्यावरती जो नंबर आम्ही देणार आहोत, इसरा नंबर झालाय का तयार आहे का, नंबर असेल तर द्या म्हणजे लगेच मी अनाऊन्स करतो. एक नंबर आम्ही तुम्हाला देऊ, त्या नंबरवरती आपण ते पैसे जर डोनेट केले तर आम्ही दप्तर त्या माध्यमातून आपल्याला वाटप करण्याचा प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी करूया. दिशा प्रतिष्ठानची जी आतापर्यंत वाटचाल झालेली आहे त्या वाटचालीबद्दल मलाच नाही तर तुम्हालाही सगळ्याला समाधान आहे. दिशा प्रतिष्ठाननी आरोग्यात काम केलं का शिक्षणात काम केलं हा मुद्दा महत्वाचा नाही. दिशा प्रतिष्ठाननी जर काही केलं असेल तर लातूरकरांच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे की हो एक संस्था आहे, त्या संस्थेचे असे लोक आहेत आणि त्यांच्याकडे आपण फोन केला की ते निश्चित आपलं काम करतात. हा विश्वास लातूरच्या प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण करण्याबद्दल दिशा यशस्वी झालेली आहे आणि ही आमची खरी अचिव्हमेंट आहे. आम्ही किती रुग्णांना मदत केली, किती विद्यार्थ्यांना मदत केली ह्याला मी अचिव्हमेंट मानत नाही, हे आकडे आहेत.
पण आम्ही विश्वास निर्माण केला, ही खरं दिशाच्या कामाची अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणि आज लातूरमध्ये असं झालंय की कुणालाही काही अडचण आली की आमच्यापैकी एकाचा नंबर कुणीतरी कुणाला तरी देते, ह्यांना फोन करा तुमचं काम होतंय म्हणते. आता आम्ही काम करू शकणार आहोत का नाही आम्हालाही माहित नसतं, पण त्या माणसाला हा विश्वास ठाम असतो की दिशाच्या माणसाला जर आपण फोन केला तर नक्की आपलं काम होतं. मला कलेक्टर साहेब एका माणसाने फोन केला परवा, अननोन व्यक्ती, खेड्यातला माणूस. मला म्हटलं माझा नातू ऍडमिट आहे आणि दवाखान्यात ऍडमिट आहे आणि मला अडचण आहे आर्थिक, थोडीशी भैया मदत करा. मी म्हटलं तुमची माझी ओळख? तो म्हणला नाही. तुम्हाला माझा नंबर कुणी दिला? तो म्हटला मी दवाखान्यात खाली चिंतेत बसलो होतो, माझ्या पलीकडे एक माणूस बसला होता, त्यांनी मला तुमचा नंबर दिला आणि ह्यांना बोला म्हणलं. मी त्याला म्हणलं माझं नाव काय तुम्हाला माहितीये का? काय की बाबा म्हणलं ते, म्हणजे त्याला माझं नाव सुद्धा माहित नाही, तो कुणाला फोन करतोय त्याला हे पण माहित नाही. पण त्याच्या शेजारी बसलेल्या एका सामान्य माणसाला विश्वास असावा की या नंबरला जर फोन केला तर तुम्हाला मदत होते, ही दिशाची खरी कमाई आहे असं मला वाटतं. आणि या 3 वर्षाच्या आमच्या कष्टाचं सार्थक असे फोन आले की होतं. असे फोन आमच्या सगळ्या संचालकाला येत असतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. त्याच्यामुळे दिशाची ही जी वाटचाल झाली, आता आम्ही शिक्षणामध्ये जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपयाची मदत करू शकलेलो आहोत, आरोग्यामध्ये आम्ही 3 ते 3.5 कोटीची मदत करू शकलेलो आहोत. दिशाचं एक काम जे सगळं चांगलं झालंय ना, याचं मूळ कारण काय माहिती का तुम्हाला? कारण आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचारांनी काम करतो, त्यांचा आशीर्वाद दिशा प्रतिष्ठानाला लाभलेला, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं काम करू शकतो. दिशा प्रतिष्ठानवर जे साहेबांचा आशीर्वाद आहे ना, तर त्यांचा हात असा आहे म्हणून आमचा हात असा आहे, त्यांच्या आशीर्वादाचा आमच्या सगळ्याच्या डोक्यावरती आहे म्हणून आमचा दातृत्वाचा हात पुढे आहे. साहेबांच्या विचाराने जो माणूस काम करतो त्याला काहीच कमी पडत नाही. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की साहेबाचा संदर्भ जरी लागला तर माणसाचं सोनं होतं, तर आपल्या कामाचं तर सोनं निश्चित त्या माध्यमातून होणारच आहे. परवा एक चित्रपट येऊन गेला, वेड. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो चित्रपट पाहिला असेल. आम्ही थोडेसे तसेच आहोत साहेब. आपल्याकडे समाजकार्य करणाऱ्याला वेड लागलंय का असंच म्हटलं जातं. जग व्यावहारिक आहे आणि समाजकार्य जो माणूस करतो ज्याच्यातनं काहीच रिटर्न्स नसतात असं वाटतं लोकांना, त्याला वेड लागले का हा शब्द सर्रास वापरला जातो. आम्हालाही थोडंसं तसंच झालंय, आम्हालाही थोडंसं वेड लागलंय असं म्हणण्याची वेळ आहे, पण ते चांगल्या अर्थाने आम्हाला वेड लागलेलं आहे. आणि वेड चित्रपट जेवढा यशस्वी झाला तेवढं दिशाचं काम यशस्वी वरची होणार आहे. आम्ही त्या वेड चित्रपटातल्या श्रावणीसारखे आहोत, हळवे, दुसऱ्यासाठी काहीतरी करावंसं वाटणारे, इतरांच्या उपयोगी पडावंसं वाटणारे, पुढचा माणूस कसा आहे हे माहीत असूनही त्याच्या उपयोगी पडणारे. जसं त्या चित्रपटामध्ये श्रावणी न मागता 2000ची नोट देत असते ना, तसंच आम्ही गरजूच्या उशाला न मागता त्याची गरज नेऊन ठेवत असतो. त्याला उठलं की समाधान वाटतं. सहसा असं मानलं जातं की पुरुष हे हळवे नसतात. स्त्रियांच्या बाबतीत ही म्हणे की स्त्रिया हळव्या असतात, परंतु आमच्या दिशा प्रतिष्ठानामध्ये एक वैशाली जर सोडल्या तर आम्ही सगळे पुरुष आहोत आणि आम्ही तरीही हळवे आहोत, त्या श्रावणीसारखे. परिस्थितीच्या उन्हाने तापवलेल्या माणसाच्या जीवनामध्ये श्रावणासारखे असं काम दिशा प्रतिष्ठानचं त्या माध्यमातून चालू आहे. आणि या कामामध्ये फक्त दातेच सहभाग नोंदवतात असं नाही, तर आमच्या दिशा प्रतिष्ठानचे जेवढे म्हणून संचालक आहेत, ज्येष्ठ संचालक असतील, आमची कार्यकारिणी असेल, या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. आता जसं चेतन सारडा सरांना मी आता म्हणालो की तुम्ही आलात, अशोक पोद्दार आले, प्रसाद उदगीरकर आले, रतन बिदादा आले, किशोर भुजबळ आले, जोशी आले, की आम्हाला असं वाटतं की आमची प्रतिष्ठा वाढली, आमचा मान वाढला. तुमचं एवढं महत्व आहे, तुम्ही फक्त आमच्यासोबत आहात, हा लातूरमध्ये संदेश जरी गेला तरी आमची विश्वासार्हता, आमच्या कामाची विश्वासार्हता कित्येक पटीने वाढते, इतकं तुमचं महत्व आहे. आणि आमच्या कार्यकारिणीबद्दल तर मी काय बोलू. मी यांना नेहमी म्हणतो की सप्तरत्न आहेत, 7 जणांची आमची कार्यकारिणी आहे आणि सप्तरत्न आहेत म्हणून हा माणुसकीचा दरबार भरलेला आहे. हा ज्या माणुसकीच्या दरबाराला झळाली आलेली आहे तो तुमच्या सगळ्यांच्या कामामुळे आहे. आम्ही कल्पना मांडतो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो, तुम्ही करता म्हणून हे घडतं. हे परत एकदा मी तुम्हाला विनम्रपणे सांगतो. त्या वेळ चित्रपटामध्ये परवा एक पुरस्कार मिळाला, श्रावणीच्या भूमिकेसाठी जेनिलियांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ह्या कार्यकारिणीचं कसं आहे, आमचं म्युच्युअल ऍडमिरेशन आहे. मी त्यांचं कौतुक करतो, ते माझं कौतुक करतात. म्हणजे एक म्युच्युअल ऍडमिरेशन आमचं सारखं वर्षभर चालू असतं. तर त्या चित्रपटातला जो पुरस्कार जेनिलियाला मिळाला, जेनिलियाने तो अवॉर्ड घेतला आणि तो प्रसंग मला माझं त्यांचं नातं बघून आठवतो. जेनिलियाने अवॉर्ड घेतलं तर जेनिलिया, रितेश खाली बसले होते, रितेशला जेनिलिया असं म्हणाल्या की तुम्ही मला हे अवॉर्ड दिलंय, म्हणजे तुम्ही मला श्रावणी दिली, मी तुम्हाला अवॉर्ड देते असंच त्या म्हणाल्या. तसं हे मला म्हणत असतात नेहमी, की मी यांना नेहमी म्हणत असतो की तुम्ही काम केले, जसं जेनिलियाने चांगलं काम केलं तसं हे चांगलं काम करतात म्हणून यांना पुरस्कार मिळतात. परंतु हे पुरस्कार हे परत
तुम्ही मला श्रावणी दिली, मी तुम्हाला अवॉर्ड देतो, असंही मला अवॉर्ड मला परत देत असतात आमचे कार्यकारिणीचे लोक. आणि त्या पुरस्कारामध्ये रितेश स्टेजवरती जातात आणि रितेशनी जे स्टेजवरती केलं ते मी माझ्या कार्यकारिणीसाठी करू इच्छितो. रितेश स्टेजवरती गेले, त्यांनी जेनेलियाच्या हातातनं पुरस्कार घेतला आणि त्यांनी जेनेलियाला नमस्कार केला. तसा नमस्कार मी तुमच्या कामासाठी तुम्हाला करू इच्छितो. एवढं बोलतो आणि माझे शब्द थांबवतो. धन्यवाद.